मी ॲडव्होकेट संगीता मेश्राम, व्हाईस प्रेसिडेंट या पदासाठी महिला विभागातून डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये उपाध्यक्षपदासाठी लढत देत आहे. मी मागील 30 वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे. मी सिनियर कौन्सिल आहे सेंट्रल रेल्वेची, ESICचे पॅनल मेंबर आहे आणि बऱ्याच केसेस मी हाताळलेले आहेत. मला उपाध्यक्षपदासाठी यासाठी निवडून यायचं आहे की आपल्याकडे महिलांचा सहभाग खूप कमी आहे बार असोसिएशनमध्ये, आणि तसंच मला जे काही बारसाठी करायचं आहे ते म्हणजे मला एक मेडिकल युनिट तयार करायचं आहे. मेडिकल युनिट यासाठी कारण वकील लोक पक्षकारांचे प्रॉब्लेम सोडवता BP, शुगर या सगळ्या प्रॉब्लेमनी ग्रस्त असतात. आणि मागच्या वेळेला इथे फॅमिली कोर्टातच एका वकिलांना हार्ट अटॅक आला पायरीवरून चढताना आणि त्यांची डेथ झाली. अशा वेळेला आमच्या न्याय मंदिरामध्ये रोज 1 लाखापेक्षा जास्त लोक येणं जाणं करतात. अशा वेळेला एक अद्ययावत मेडिकल युनिट असणं फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे नवीन ज्युनियर वकील जे आहेत त्यांना बसण्यासाठी अथवा टिफिन खाण्यासाठी जागा नसते. ते बिचारे सायकल स्टँडवर बसून आपलं टिफिन खातात. त्यांच्यासाठी एक कॉमन बार रूम आणि डायनिंग हॉल ही माझी प्राथमिकता राहील. तसंच लेडीजसाठी एक डायनिंग हॉल प्लस चेंजिंग रूम हे करण्याची गरज आहे. कारण लेडीज लोक बरेचदा बाहेरगावावरून येतात, त्यानंतर त्यांना कोट काढून जर कुठे दुसरीकडे जायचं असलं तर चेंजिंग रूम त्यांच्यासाठी फार गरजेची आहे. त्याचप्रमाणे नवीन जे ज्युनियर ॲडव्होकेट आहेत त्यांना लग्न झाल्यानंतर अथवा मुलं झाल्यानंतर त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये गॅप पडते आणि कालांतराने त्या गॅपमुळे ते प्रॅक्टिसमधून बाहेर होऊन जातात. त्यांना मदत करण्यासाठी एक लहान मुलांसाठी डे केअर सेंटर ओपन करण्याचं माझी मनीषा आहे, जेणेकरून त्या आपलं कॅरियर प्लस फॅमिली हे दोन्ही सोबत चालवू शकतील. याचप्रमाणे माझी इच्छा आहे की एक स्मार्ट कार्ड बनावं प्रत्येक ॲडव्होकेटचं. त्या स्मार्ट कार्डसोबत आम्ही बाकी व्यापाऱ्यांशी पण आम्ही चर्चा करू आणि त्या स्मार्ट कार्डच्या अनुषंगाने त्यांना रिबेट मिळेल, काही सूट मिळेल याची आम्ही तरतूद करू. तसंच गव्हर्मेंट शासनाचे जे व्यापार वगैरे असतात त्यांना टेंडर देताना एक सामाजिक फंड म्हणून मिळतो. आम्ही प्रयत्न करू की तो फंड इथे अस्तित्वात आणून ज्या बाकीच्या लोकांना ज्युनियर लोकांना स्टायपंड अथवा म्हाताऱ्या ॲडव्होकेटना एक पेन्शन कमीत कमी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचप्रमाणे माझी इच्छा आहे की प्रत्येक ॲडव्होकेटला काहीतरी एक आर्थिक सहाय्य मिळावं. आम्हाला पेन्शन सुविधा नाही आहे, त्यामुळे आम्ही प्रयत्न हा करू की ग्रुप इन्शुरन्स करून एखाद्या व्यक्तीला काही दुःखद घटना झाली तर त्याच्या परिवाराला त्याचा फायदा मिळावा आणि त्यांना आर्थिक सहाय्यता मिळावी. या सगळ्या गोष्टीसाठी मी संगीता मेश्राम उपाध्यक्षपदासाठी महिला विभागातून लढत देत आहे. प्लीज मला वोट करा आणि सपोर्टही करा. मी वंदना वसंतकुमार देशमुख. मला पण प्रॅक्टिसमध्ये येऊन भरपूर दिवस झालेले आहेत. मी आता यापूर्वी मी कधीही कॉन्टेस्ट जो पण कोणी उमेदवार होता त्याच्यासाठी फक्त आम्ही कॉन्टेस्ट जे करत होते त्यांना मी मदत करण्याचा जो भाव होता तो आता सध्या माझी मैत्रीण संगीता मेश्राम जी उपाध्यक्षपदासाठी कॉन्टेस्ट करत आहे तर हिला मी आपला सपोर्ट देते आहे, म्हणजे मदत करते एक मैत्रिणी या नात्याने. आणि माझी अच्छी इच्छा आहे की संगीता मेश्रामला आपण भरपूर वोटांनी निवडून द्यावे आणि सिरियल नंबर 4 याकरिता आपण संगीता मेश्राम यांना सपोर्ट करा आणि तिला भरपूर मतांनी निवडून द्यावे ही माझी विनंती आहे आपल्या संपूर्ण ॲडव्होकेट बंधू आणि भगिनींना. थँक्यू सो मच.